गेल्या काही अनेक दिवसांपासून प्रहारचे नेते बच्चू कडू हे महायुतीच्या विरोधामध्ये अनेक वक्तव्य करताना पाहायला मिळत आहेत आणि याचाच फटका बच्चू कडू यांना बसला का अशी चर्चा सध्या सुरू आहे। त्याचं कारण म्हणजे हे नरिमन पॉइंट या ठिकाणी असलेलं जनता दलाचं कार्यालय जे आहे ह्या कार्यालयापैकी जवळपास 700 स्क्वेअर फूटची जागा ऑगस्ट 2023 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रहारला कार्यालय म्हणून इथली जागा जी आहे ते ह्या 2 खोल्या ज्या आहेत त्या देण्यात आल्या होत्या। एकूण 909 स्क्वेअर फुटापैकी 707 स्क्वेअर फुटाचं ऑफिस कार्यालय जे आहे ते प्रहार जनशक्तीला देण्यात आलं होतं। परंतु फडणवीस सरकार आल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय रद्द केला आहे आणि पुन्हा जनता दलाला हे कार्यालय दिली जाण्याची शक्यता जी आहे ती शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आणि या विरोधात प्रहार जनशक्तीचे नेते बच्चू कडू आपण न्यायालयात दाद मागणार अशी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। त्याच्यामुळे त्यांना न्यायालयामधून दाद मागितल्यानंतर त्यांना न्याय मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की ज्यावेळेस 2023 ऑगस्टमध्ये जनता दलाचं कार्यालय जे होतं ते प्रहार जनशक्तीला काही कार्यालय वापरायला दिल्यानंतर देखील जनता दलाच्या वतीनं न्यायालयात दाद मागण्यात आली होती। परंतु गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की बच्चू कडू जे आहे ते वारंवार महायुती सरकारच्या विरोधात, महायुतीच्या नेत्यांच्या विरोधात आणि मंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य असतील किंवा भूमिका असेल ती भूमिका घेताना आपल्याला पाहायला मिळत होते। त्यानंतर आता जे कार्यालय जे आहे ह्या कार्यालयाचा काही भाग जो आता पूर्णपणे जनता दलाला दिली जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर प्रहारचे जे नेते आहेत बच्चू कडू हे देखील मी न्यायालयात दाद मागणार अशी प्रतिक्रिया त्यांनी सकाळी दिलेली आहे। त्याच्यामुळे आता याच्यावरती नक्की प्रतिक्रिया काय उमटतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन अमित चिगवनसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।